नगर शहरामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या भरपूर झाली आहे. काही नागरिकांची मुले सुना बाहेरगावी सेटल झाली आहेत. अशावेळी दुखण्या खुपण्यात त्यांना दिलासा मिळावा म्हणून आम्ही एक सर्व्हिस इंडस्ट्री चालू करत आहोत. यामध्ये अपंग, रुग्ण, एकटे राहणारे अथवा वार्धक्यामुळे आधाराची आवश्यकता भासणारे असे परिवार, असे कपल यांच्यासाठी आया एवं नर्सिंग सेवा सुरू करत आहोत. आमची ताई आपल्या सेवेत रुजू होईल. आपल्या आसपास असे परिवार असल्यास जरूर कळवा, संपर्क साधा. अगदी लहान मुलांना, बाळंतिणींना अंघोळ मसाज, लहान मुलांना सांभाळणं, रुग्णसेवा, दिवसभर 12 तास सोबत सेवा, रात्रीची काळजीवाहू सेवा इत्यादी सर्व्हिस आम्ही आमच्या ताईंमार्फत देऊ शकतो. आज नगरमध्ये अशा अनेक महिला आहेत की ज्यांनी पहिले 20 वर्ष फक्त आपला संसार केला आणि आता थोडा वेळ मिळत आहे आणि स्वावलंबी होण्याची गरज भासते आहे. परंतु शिक्षणाचा अभाव आहे. अशा महिलांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. ज्या महिलांना अशा प्रकारचे काम करण्याची इच्छा असेल त्यांनी जरूर आमच्या संस्थेमध्ये संपर्क साधावा. महिलांच्या हाताला काम मिळावे आणि त्यांचे सक्षमीकरण व्हावे, त्यांच्या हाती 4 पैसे मिळावेत या हेतूबरोबरच रुग्णसेवा आणि एकाकी परिवाराला छान सोबत मिळावी हा आमचा उदात्त हेतू आहे. तर तुमच्याकडे तुमच्या सेवेत घेऊन येत आहोत प्रेमळ ताई. आमच्या ताई तुमच्या घरात कल्याणदीप घेऊन येत आहेत. आमच्या नावातच कल्याण आहे आणि आमचं दीप म्हणजे प्रकाश. चला तर आपण सर्वजण कल्याणदीपशी संपर्क साधूया. संपर्क सर्कल गेस्ट हाऊस, बंगाल चौकी, 9850 56 91 96. जय गजानन महिला सेवा सहकारी संस्था संचलित. सौ गीता उमेश गिल्डा, सौ नीता सुहास देवराईकर, सौ कावेरी दत्तात्रय घोरपडे, सौ पूजा बापू घोरपडे, सौ अश्विनी सोमनाथ घोरपडे, सौ हर्षा विनोद तोलाणी, सौ संगीता विनोद तोलाणी, सौ उपगत आहेर, सौ उषा प्रकाश आहेर यावेळी उपस्थित होते. नमस्कार, मी गीता उमेश गिल्डा आणि जय गजानन महिला सेवा सहकारी संस्थाची अध्यक्ष. आम्ही ही संस्था स्थापन केलेली आहे महिलांनी आणि यामधून आम्ही सर्व्हिस इंडस्ट्री म्हणजे रुग्णांना, अपंगांना, बाळंतिणींना, लहान बालकांना, जे एकाकी म्हणजे मुलं ज्यांचे बाहेरगावी सेटलेत आणि ज्येष्ठ नागरिक एकटेच राहत आहेत, अशांना आम्ही सेवा पुरवणार आहोत. ही सेवा 12 तास, 6 तास, 2 तास अशा पद्धतीची पण असणार आहे. यामध्ये आमच्याकडे आम्ही अजून हे पण ठरवलेलं आहे, पुढचं आमचं जे विजन आहे की माझ्यासोबत आता ह्या गुरुड काम करणाऱ्या पण महिला माझ्या समितीमध्ये आहेत. तर असं जे कौशल्य विकास साधनाचं जे आपलं खातं आहे त्या माध्यमातून सुद्धा माझ्या संस्थेतल्या महिलांना काही साधता येतं का, काही शिकता येतं का कौशल्य, याचा पण मी विचार करणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी आव्हान करते नगरकरांना की आपण सगळ्यांनी, आपल्याला अशा प्रकारची सेवा आवश्यक असेल तर जरूर तुम्ही आमच्या या संस्थेला संपर्क साधा आणि ज्यांना शिकायचं आहे किंवा ज्यांना ही सेवा करण्यामध्ये एक जॉब पाहिजे असेल, एम्प्लॉयमेंट पाहिजे असेल तर ती पण आम्ही देणार आहोत. तर आम्ही तुमच्या घरी, तुमच्या दारात एक आशेचा कल्याण दीप घेऊन येत आहोत. तर गजानन सहकारी संस्था ही घेऊन येत आहे एक कल्याण दीप जो तुमच्या सेवेसाठी एक ताई तत्पर असणार. मी नव्हते काल, तुम्ही नव्हते तर मी तुम्हाला तेच सांगते की आपण तुम्हाला स्वतःला काम करायचं असेल तर तुम्ही नाव नोंदवायचं, नाही तर आपल्याला काय करायचं, एकत्र मिळून आपल्या संस्थेचं नाव हे बाहेर नगरकरांपर्यंत पोचवायचे की आपल्याकडे सेवा देणाऱ्याही महिला पाहिजेत आणि सेवा घेणारे सुद्धा परिवार पाहिजे असं आहे. तर याचं ब्रँडिंग तुम्हाला करावं लागेल असं आहे. आणि त्या व्यतिरिक्त मी माझ्या स्तरावर आपल्याला कौशल्य विकास साधनातून काही करता आलं, तुम्हाला काही कोर्स करता आला, शिकता आला तर ते मी करणार. जसं तुम्ही शिवणकाम, तर एम्ब्रॉयडरीच्या कोर्ससाठी सुद्धा आपण एक कन्सेप्ट तो ठेवलेला आहे की महिलांना शिकवायचं. हल्ली तुम्हाला माहिती आहे की लग्नामध्ये जे आपले ब्लाऊज वगैरे असतात ते जे तारवर्क, एम्ब्रॉयडरी 3-4 हजार रुपये मिळतात त्याचे त्या कामाचे, तर ते शिकवण्यात. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत, नगर. आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव.